नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आठवलेंची रिपाई यांची युती झाली। मात्र आता ही युती कागदावरच राहिली आहे असं म्हटलं जात आहे आणि ह्याच्या मागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्या अगोदर काही क्विक अपडेट्स म्हणजे 2 जानेवारीला आता अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आज आणि 3 वाजता हा अर्ज जास्तीत जास्त मागे घेतला जाऊ शकतो आणि उद्या 3 जानेवारीला अधिकृत पक्षचिन्हाचा वाटप होणार आहे। ते निवडणूक आयोग करेल आणि आपल्याला माहिती आहे 15ला एक मतदान आहे आणि 16 जानेवारीला एक मतदानाची ती मोजणी होणार आहे आणि तेव्हा आपल्याला रिझल्ट कळणार आहे। आता या सगळ्या गोष्टीमध्ये बंडखोरी हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की 2 जानेवारी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना 3 वाजेपर्यंत हा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो आणि त्यामध्येच एक आपापली लिस्ट जो आहे तो प्रत्येक पक्ष काढतोय की कोण कोण बंडखोरी करून बसलाय, आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन त्याने अर्ज भरलेला आहे, हे सगळं पाहिलं जात आहे। मात्र आता हे पाहत असताना याच रिलेटेड जी आठवलेंची बातमी जी आहे, त्यांच्या पक्षाची जी बातमी आहे ती मी सांगणार आहे, ती देखील यालाच कनेक्टेड आहे। कारण की म्हटलं जात आहे ज्या आठवल्यांच्या जागा होत्या, ज्या महायुतीमध्ये सुटलेल्या आठवल्यांच्या जागा जे देण्याचं ठरवलेलं एकूण 12 जागा, त्यावरती भाजपने देखील फॉर्म भरून ठेवलेला आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील फॉर्म भरून ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्या जागा रिपाईला आता मिळत नाहीयेत, ही बातमी आहे। आता तुम्हाला या रिलेटेड संपूर्ण गोष्ट जी आहे ती सांगतो, सुरुवातीपासून सांगतो। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर भाजप, शिंदे आणि आठवलेंची रिपाई यांची युती झाली आणि युतीमध्ये फॉर्म्युला देखील ठरला की भाजप हे 137 जागांवर लढेल आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90 जागांवर लढेल। आता यामध्ये भाजपच्या कोठ्यामधून म्हटलं जात होतं अगोदर की रिपाई जो पक्ष आहे त्याला आपण जागा सोडणार, मात्र झालं असं या जागा किती सोडणार हे काही ठरलं नव्हतं, ते अधिकृतरित्या काही रामदास आठवले यांना कळवलं नव्हतं। त्यामुळे हे निश्चित न झाल्याने आठवले थोडेफार नाराज होते। मग त्यांनी काय केलं की वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मग पुन्हा ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नक्की मला जागा किती मिळणार आहे हा प्रश्न असल्याने त्यांनी धावपळ सुरू केली आणि आज तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, मग आता या जागा ज्या आहेत ते मला कशा मिळणार आहेत, हा सगळा संभ्रम जो होता तो त्यांना दूर करायचा होता। आता या भेटीमध्ये काय झालं, 6 जागा प्रत्येक पक्ष म्हणाला, म्हणजे भाजप म्हणाले आम्ही तुम्हाला 6 जागा देऊ, एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणाली आम्ही तुम्हाला 6 जागा देऊ। आता एकूण 12 जागा जे आहेत ते आठवले यांच्या रिपाई पक्षाला सोडलं जाईल असं महायुतीकडून, या 2 पक्षाकडून आश्वासन देण्यात आलं, अशा बातम्यांमध्ये लोकसत्ता सारख्या आर्टिकलमध्ये ही गोष्ट मेन्शन आहे। आता कालपर्यंत 12 प्रभागातील उमेदवारी भाजप, शिवसेना यांनी मागे घेतलेली नाहीये, म्हणजे जे 6 जागा आश्वासित करण्यात आल्या त्यामध्ये अजूनही कालपर्यंत त्या दोन्ही पक्षांनी त्या 6 जागांवरचे उमेदवार जे आहेत ते मागे घेतलेलं नसल्याचं आता कळतंय आणि त्यामुळे रामदास आठवले यांचा पक्ष अधंतरीत लटकलाय की नक्की काय मी युतीत आहे की नाही, मला जागा सोडले जात आहेत की नाही। आता एकूण रिपाईंची मागणी जी होती ती 17 जागांची होती, पण आता 12 तरी मिळतायत का हा प्रश्न निर्माण झालाय आणि आजचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आता यावरती हे सगळं होत असताना, एवढं चर्चा सुरू असताना आठवले हे देखील म्हणाले की आम्ही तुमच्या पक्ष चिन्हावर लढायला तयार आहेत, आमचे उमेदवार तुमच्या पक्ष चिन्हावर लढायला आहेत तयार, मात्र आम्हाला ती जागा द्या। आता काल भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी प्रयत्न केले की आपण त्यांना जागा सोडू, त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील प्रयत्न करण्यात आले। मात्र आता असं कळतंय की दोन्ही पक्ष हे त्यांच्या जागा जे आश्वासित करण्यात आल्या होत्या ते सोडण्यासाठी असमर्थता एक त्यांची आहे, कारण की यामध्ये जे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत ते उमेदवारी मागे घेतील का हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यांच्यामध्ये चर्चा होऊन हे मागे घेण्या आतापर्यंत तरी तयार झालेलं नाहीये असं कळतंय। आता यामुळे जे आठवले यांचा पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की भाजपने आम्हाला फसवलं, अशा प्रकारचे देखील आता म्हटलं जाते, वक्तव्य येत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। आणि मग
यामध्ये वंचित बहुजन आघाडी जी काँग्रेस बरोबर लढण्यासाठी तयार झाले, त्यांनी 45 जागा लढवण्याचं मुंबईमध्ये ठरवलंय. मात्र आठवलेंची गोची झाले, त्यांना साधे 12 जागा देखील देण्यासाठी आता युती तयार नाहीये. आता शेवटचा पर्याय आठवलेंकडे काय असू शकतो यावरती आपण चर्चा करूया. आठवले यांनी काल एक त्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली. मुळात पदाधिकारी जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की दोन्ही पक्षांनी 12 जागा आजपर्यंत जर सोडल्या नाही, आज शेवटचा दिवस आहे, जर सोडल्या नाही तर जिकडे जिकडे आपले 39 प्रभागात उमेदवारी आपण दाखल केली आहे त्यातील 12 जागा निवडा. ज्या उमेदवारांना आर्थिक पाठबळ आहे त्यांना ते पाठबळ देऊन त्या 12 जागा तुम्ही लढवाच, अशा प्रकारचे आदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून देण्यात आल्याचं आता म्हटलं जात आहे. आता या सगळ्यामध्ये जर हे 12 जागा लढवण्याचं ठरवलं तर पुढे काय होतं, काय एकंदरीत राजकारण होईल, कशा जागा त्यांना निवडून येतील हा अजून एक प्रश्न असेलच. मात्र विश्लेषक असं देखील म्हणतायत जर आठवलेंनी ठरवलं तर असं देखील होऊ शकतं ज्या 39 प्रभागात त्यांनी त्यांचे उमेदवार दिलेले आहेत, म्हणजे आता जर त्यांना 12 जागा मिळाल्या असत्या तर ते त्यांनी उमेदवार मागे घेतले असते. त्यांनी देखील सेफ साईडला 39 प्रभागात त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना अर्ज भरायला सांगितलं होतं. आता या 39 पैकी 12 जणांना जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आर्थिक पाठबळ असणाऱ्यांनी लढवा त्या जागा, असं होऊ शकतं. असे आदेश जे आहेत ते देण्यात आल्याने असं होऊ शकतं पुढे. मात्र विश्लेषकांचं म्हणणं आहे जर एंड मुवमेंटला ठरवलं की 39 प्रभागात तुम्ही लढवा, जे होईल ते बघितलं जाईल, तर तसा देखील एक राजकीय संघर्ष पुढे जाऊन महायुतीमध्येच निर्माण होऊ शकतोय असं देखील म्हटलं जातंय. आता आज जे काय आहे ते स्पष्ट होईल. शेवटचा दिवस आहे आज अर्ज मागे घेण्याचा. त्यामुळे काय होतंय, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप ज्या त्यांनी आश्वासित केलेल्या 6 जागा होत्या त्या ते देणार का हा प्रश्न आहे, किंवा जर ते त्यांनी दिल्या नाही तर फक्त 12 जागा आठवले यांची रिपाई लढणार, की एकूण 39 उमेदवार जे त्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्या पक्षाकडून ते सगळे 39चे 39 प्रभाग लढतील का हे पाहण्यासारखं असणार आहे. दरम्यान याचे काही नवीन अपडेट्स असतील तर आम्ही ते तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.